सर नमस्कार. नमस्कार. नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे. अगदी जीवघेणा हल्ला केला, गंभीर जखमी केलेला आहे. तर नेमका तो काय प्रकार घडला, नेमकं काय झालेलं आहे? नमस्कार. मी सागर सोमनाथ माने, मेजर, गाव मात्रेवाडी, तालुका मुरुड, जिल्हा धाराशिव. मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला 4:20 माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोशाला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता. त्याच्यानंतर मग मी दोन दारे मोडले आणि दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दारं मोडण्यासाठी गेलो. मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असं चावा घेतला. त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला वाटलं की जास्त माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर झाला. त्याच्यानंतर सेकंड वेळेस पण तसंच केलं, पण भावाने वाटलं की मी उठलो तर पुन्हा माझ्या गळ्याला चावा घेईल, माझं काय खरं नाही, म्हणून त्यांनी 2 वेळेस हे टाईम घेऊन पुन्हा तिसऱ्या वेळेस त्याला बिबट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं, अशा हाताला आणि बलगडीला. आणि त्याच्यानंतर त्याला असं 2 हवा असं मारले. मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडाओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो. 40 ते 50 मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत, माझ्याकडे टॉर्च होते, मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे फिरले तर ती त्याला चावा घेत होता. म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही जोरामध्ये आरडाओरडा केला. त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शेतामध्ये गेला, ज्वारीमध्ये गेला. त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन, जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात, सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं. तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं 400 ते 500 मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्याच्याकडे काही 4 व्हीलर आहे गावामध्ये, जे काय थोडं जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी इथे नेण्यासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे. आता जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी ॲडमिट केलेलं आहे. तर आत्ता त्यांची परिस्थिती कशी आहे, किती जखम झालेली आहे आणि डॉक्टर काय म्हटले या गोष्टीवरती? इथं जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर इथलं स्टेटमेंट चालू झाल्याच्या नंतर असं कळालं की त्या माझ्या भावाच्या जे लेफ्ट हँडमध्ये बिबट्याच्या जोरामध्ये असे दात लागलेले आहेत. जहरी दातामुळे त्याच्यात हड्डी फ्रॅक्चर झालेली आहे. त्यामुळे त्याचा हात असा थोडा मुव्हिंग होत नाही. त्याच्यानंतर त्यांनी OPD OTGमध्ये ते प्रोसिजर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. वन विभागाशी तुमचा संपर्क झालाय का? वन विभागाचे अधिकारी वगैरे भेटण्यासाठी आले होते का? हो सर, मला सकाळी 8 वाजता वन विभागाचे अधिकारी आले होते आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली. कसं काय हे प्रकरण झालं, कसे बिबट्या आला, काय होतं, ते बिबट्याच होता का किंवा दुसरा कोणता प्राणी होता, ह्याच्याबद्दल बातचीत झाली आणि त्यांना आम्ही जे प्रकार घडला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांना सांगितलेलं आहे की हे बिबट्याच होता आणि त्या बिबट्यानेच हल्ला केला. त्याच्यामुळं माझा भाऊ विजय सोमनाथ माने हा गंभीर जखमी आहे. आपल्या भावासारखे अनेक हजारो लाखो शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्री बेरात्री या ठिकाणी आपल्या शेतीसाठी अन्नधान्य पिकवण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये राबतात. ज्या पद्धतीनं तुम्ही देशाचं रक्षण करता त्याच पद्धतीनं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं. तर या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत रात्री बेरात्रीच्या, तर त्या बाबतीत आपण शासनाला काय विनंती कराल किंवा काय मागणी कराल? जसं आपल्या भारत देशामध्ये
आपले पंतप्रधान मोरारजी लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान हा नारा दिला होता. त्याचप्रमाणे भारतामध्ये जवान आणि किसानांना सगळ्यात प्रथम फर्स्ट प्रायोरिटी फॅसिलिटीमध्ये द्यायला पाहिजे. खास करून किसानसाठी जे संध्याकाळी त्यांना बे टाईममध्ये जाऊन ज्वारी किंवा ऊसामध्ये दारे धरावे लागते, पाणी द्यावं लागतं. हे न होता किंवा त्यांच्या जीवाला धोका न देता सरकारने दिवसामध्येच त्यांच्या पाण्याच्या लाईट शेतामध्ये लाईटीची व्यवस्था करायला पाहिजे. आणि जे गोरगरीब किसान आहेत त्यांचे जीवाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.